आज आपण करणार आहोत आंबाडीची भाजी। त्यासाठी मी घेतलेत शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, हरभऱ्याची डाळ 2 मोठे चमचे, तुरीची डाळ 2 मोठे चमचे, तांदूळाच्या कण्या 2 मोठे चमचे आणि 1.5 कप आंबाडीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। ते आता आपण एका कुकरच्या डब्यात घेणार आहोत। त्यात धुवून चिरलेली आंबाडीची भाजी घालणार आहोत आणि एका कुकरमध्ये त्याला शिजायला ठेवणार आहोत। आंबाडीची भाजी आणि डाळ तांदूळ शिजतील इतपत पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून त्याच्यावरती आपण एका वाटीत वेगळे शेंगदाणे आणि खोबऱ्याचं काप ठेवून 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेणार आहोत। मला ही भाजी फार गाळ शिजवलेली आवडत नाही, म्हणून मी 2 शिट्ट्या घेणार आहे। तुम्हाला जर भाजी गाळ शिजवून लागत असेल तर तुम्ही 2 पेक्षा जास्त शिट्ट्या घ्या, म्हणजे भाजी गाळ शिजून घेईल। तुम्ही आंबाडीची भाजी कशा पद्धतीने करता ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता आपली शिट्टी झाली आहे, बघणार आहोत। फोडणीचे साहित्य: जिरे, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, गूळ, लसूण, कढीलिंब आणि तेल। आता कुकर झालेलं आहे, भाजी आपण काढून घेणार आहोत। शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप वेगळेच ठेवणार आहोत। भाजी काढून घोटून घेणार आहोत। आता आपण फोडणीसाठी एक कढई तापवून घेतली आहे, त्यात तेल घालूया। तेल गरम झाल्यावर त्यात आपण मोहरी आणि जिरे घातलेत, त्यानंतर हिंग घातलाय, लसूण अर्धा लसूण घालायचा आहे, अर्धा तसाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर कढीलिंब, हळद आणि आता आपण तिखट घालणार आहोत। त्याचबरोबर शेंगदाणे आणि खोबरं जे आपण शिजवून घेतलं ते घातलेलं आहे आणि आपण भाजी जी आहे थोडी घोटून मग घातलेली आहे। ही भाजी आपण अजून थोडा वेळ शिजवणार आहोत आणि त्यात थोडं पाणी घालणार आहोत। पाणी तुमच्या आवडीप्रमाणे, जसं तुम्हाला पातळ घट्ट लागत असेल तसं पाणी घालायचं आहे। त्यात आपण आता गूळ, मीठ घालणार आहोत आणि ढवळून थोड्या वेळ परत शिजू देणार आहोत। आता परत एक उकळी आलेली आहे, भाजी बऱ्यापैकी अजून शिजलेली आहे। आता छान एक 5 ते 7 मिनटं परत शिजवून घेणार आहोत आणि 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ घेणार आहोत। ते साध्या पाण्यात कालवून आता आपण या भाजीला लावून घेणार आहोत आणि भाजी पुन्हा एकदा शिजवून घेणार आहोत थोड्या वेळ, म्हणजे आपण जे पीठ लावलंय ते व्यवस्थित शिजेल आणि भाजी थोडी घट्टसर होईल। तुम्हाला जर आमच्या रेसिपीज आवडत असतील तर नंदिताज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय नक्की कळवा। आता आपण इथे फोडणी करणार आहोत। ही फोडणी आपण भाजी ताटात वाढल्यानंतर त्यावर वरून घेणार आहोत। यात आपण मोहरी घातली आहे, त्यातच आपण लसूण घालणार आहोत। तो गुलाबी रंगावर परतून घेणार आहोत आणि घालणार आहोत सुक्या लाल मिरचीचे तुकडे आणि कढीलिंब। ही फोडणी आता
भाजीवर वरून घेण्यासाठी तयार आहे. इथे आता आपण ताट वाढून घेणार आहोत. त्यात आपण काकडी, कांदा, आंबाडीची भाजी आणि त्याच्यावर वरून आपण फोडणी घेणार आहोत ज्वारीची भाकरी. अशा प्रकारे आपला लंच तयार आहे.